कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू तू शांत हो, शांत हो, सगळं नीट होईल। शिवा ऐक ना, काय कळलं? हे बघ, मी पानागांगला सांगितलंय शोधायला, ते करतायत ट्राय। हा, तुझा रॉकीशी काही कॉन्टॅक्ट झालाय का? मी तेच आपल्या गँगला सांगितलं की रॉकीचा काही कॉन्टॅक्ट होतोय का बघा ते। त्या पोराला ना मी सोडणार नाही। लक्ष्मण, त्या दोघांना आपल्याला आधी घरी घेऊन यायचंय। शांत राहा। हे बघा, मी आणि आशू ना बाहेर जाऊन बघून येतो लगेच। हा, म्हणजे तुला माहितीये ते कुठे आहेत ते? मला माहित असतं ना तर मी इथे थांबलेच नसते, मी आधी जाऊन घेऊन आले असते त्यांना। हे बघा, मला कळते त्यांनी खूप चुकीचा निर्णय घेतलाय, पण ते घाबरून पळून गेलेत। पण ते जवळ कुठेतरीच असतील, आम्हाला सापडतील ते, आपण लवकरात लवकर जाऊया। हे ऐका ऐका, हे बघा, ते दोघंही समजूतदार आहे, त्यामुळे त्यांना कळेल की त्यांनी चूक केली आणि ते कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाहीत। समजूतदार असते तर असे गेले नसते पळून। सीता, हे बोलायची वेळ आहे का? हे बघा आई, आमच्यावर प्लीज विश्वास ठेवा तुम्ही, आम्ही त्यांना शोधतो आणि घेऊन येतो घरी। आणि आपण ह्या सगळ्यात जरा रागारागात कुठला निर्णय घेऊया नको, आम्ही जाऊन येतो। हा, चल आलोच काकू। मी पण जाते, मी पण जाते। बघा हे बघ, अरे, उर्मिला, शिवा यार, मला ना काहीच कळत नाहीये काय चाललंय। आपण 10 ठिकाणी बघितलं पण कुठेच दिसत नाहीये ते दोघं। आशू, शांत हो, सापडतील ते। शांत कसं होऊ मी यार? आपण बस स्टॉपवर पण बघितलं, ते बस स्टॉपवरही नाही आहेत आणि तिथे लोकांनाही विचारलं, त्यांनी कोणालाच बघितलेलं नाही। मला कळतंय, पण पॅनिक होऊन कसं चालेल? तू शांत हो जरा। मला एक गोष्ट सांग, आपण संपदाशी बोललो ना, मग बोलल्यानंतरही तिने हा डिसिजन का घेतला? हो बरोबर आहे आशू, पण वेळच अशी आहे ना की त्यांनी तो डिसिजन घेतला असणार, घाबरल्यामुळे त्यांनी घेतलाय डिसिजन हा। तुला कळतंय का, मुलीसाठी लग्न ही खूप मोठी गोष्ट असते। बरोबर आहे, मुलींसाठी लग्न खूप मोठी गोष्ट आहे, पण मग रॉकीचं काय? रॉकीने समजावायला हवं होतं ना तिला। बरोबर आहे तुझं, मला कळतंय, पण माझा ना रॉकीवर पूर्ण विश्वास आहे। त्याला ना तेवढी समज आहे, तो तिला कुठेही घेऊन नाही जाणार असा। तू म्हणतेस ना, मी विश्वास ठेवतो शिवा। एवढ्या कॉन्फिडेंटली घरी बोललो आपण सगळं, आता मला भीती वाटते। हे बघ, तू नको टेन्शन घेऊ, सापडतील ते। मला असं वाटतंय आपण निर्णय घ्यायला खूप उशीर केला। कीर्ती, थांब ना जरा, त्याची अवस्था तरी बघ। आई, मला सुद्धा काकूची अवस्था बघवत नाहीये, पण आपली संपदा हा असा निर्णय घेईल याच्यावर मला सुद्धा विश्वास नाही ना बसत आहे। कीर्ती, बघ, असं नुसतं बोलत बसण्यापेक्षा आपण काहीतरी करायला हवंय ना। बरोबर आहे। अहो बघा ना, तुम्ही कुठे गेलीये, जा ना जरा। मला असं वाटतंय आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी आहे। तुला काय वाटतंय सुहास? कीर्ती, एक मिनिट। आशू आणि शिवा त्यांना बघायला गेलेत, ते सांगतील ना आपल्याला काय करायचं ते। नाही भाऊ, पण ते दोघं जण कुठे कुठे शोधणार ना त्यांना? पोलीस असले की कसं त्यांची यंत्रणा असते, ते सगळे पटकन शोध लावतील। आणि जे झालंय ते शिवामुळेच झालंय, त्यामुळे संपदा आणि तो मुलगा सापडणं सहजासहजी तरी शक्य नाही। बरोबर बोलतेस तू, मीच पोलिसांना फोन लावतो। लक्ष्मण, नाही हा भाऊ. लक्ष्मण, एक मिनिट ऐक। आशू आणि शिवा दोघे त्यांना बघायला गेलेत, ते शोधून काढतील। अरे भाऊ, मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये।
ज्या मुलीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, जिच्यावर एवढं प्रेम केलं, तिचे सगळे हट्ट पुरवले, ती एका पोरासाठी, त्याची आत्ता ओळख झाली अशा मुलासाठी आपल्या आई बापाला फसवून ती पळून. काका, मी समजू शकतो तुमच्या मनाची अवस्था, पण आपल्याला लवकरात लवकर काय करता येईल हे बघायला हवंय ना. आता एकच पर्याय आहे, मी पोलिसांनाच फोन लावतो. लक्ष्मण, भाऊ थांबा. हॅलो, हा साहेब, मी लक्ष्मण देसाई बोलतोय. हो, एक इमर्जन्सी आहे. माझी मुलगी संपदा आहे ना, तिला किडनॅप केलंय. हो साहेब, मी तिचा फोटो पाठवतो तुम्हाला. साहेब काही करा, पण माझ्या मुलीला शोधून काढावं साहेब. हो, मला आहे एका मुलावर संशय आहे. मी फोटो पाठवतो त्याचा. हो लक्ष्मण, ऐक, असं काही करू नकोस. ऐक, हे बघा भाऊ, आता मी कोणाचं काही ऐकणार नाही. आणि ना त्या मुलाची तीच लायकी आहे, त्याला मी पोलिसातच देतो. बघा ना भाऊजी, ऐका ना, मला वाटतं आपण थोडं थांबायला हवं. नाही वहिनी, नाही, मला कोणीही समजवायचं नाही. त्या मुलीसाठी ना मी वाटेल ते करेन, पण तिला घरी घेऊन येईन. मी आलो, पोलिसांसोबत जातो. काय मूर्खासारखं वागतोय लक्ष्मण. त्याला कळत नाही का तो असं का करतोय? स्वतःच्या मुलीच्या काळजीपोटी पोलीस कंप्लेंट करायला गेलाय काका. काय चुकलं त्याचं? कीर्ती, ते घाबरणार नाहीत का अशात? आणि घाबरून काही वेगळंच करून बसले तर? जो चूक करतो तो घाबरतोच. आणि तसंही जे झालंय ते तुमच्या शिवामुळे झालंय. खरं तर आईने तिला घरात घ्यायलाच नको होतं. कीर्ती, तू तुझं तोंड जरा बंद ठेव. काही चुकीचं बोलत नाहीये ती. खरं तर मीच चूक केली शिवाला पुन्हा या घरात घेऊन. अरे, तुम्ही सगळे या गोष्टीसाठी शिवाला का जबाबदार धरताय? का म्हणजे तिला सगळं माहित होतं. आणि मुळात रॉकी आपल्या घरात आला तो शिवामुळेच. हो ना, आणि मुळात इथे शिकवणीच्या नावाखाली येऊन हे सगळं चालायचं. उगाच जुन्या गोष्टी उकरून काढू नका. त्या मुलामुळे आपली मुलगी पास झाली आहे, तुम्ही विसरलात का? तो मुलगा IAS होणार आहे. तो हे का करेल? मुळात उर्मिला, तू मला सांग, तुम्ही जर हे एंगेजमेंटचं काढलं नसतं तर हे घडलं असतं का? संपदा तयार होती नाही ना? घाबरली होती ना ती. मग घाबरल्यामुळे हे झालं नसेल कशावरून? ह्या सगळ्यावर पांघरून घालून तुम्ही तुमच्या शिवाची बाजू क्लिअर करताय का? कीर्ती, तुला वाद घालायचा असेल तर घालत बस, पण यात शिवाची काहीही चूक नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.